काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। आर पाटील महाराष्ट्राचे गृहमंत्री होते। नेमकं तेव्हाच चांदूर बाजार इथल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर एका नेत्यानं स्वतःला गाडून अर्धदफन आंदोलन सुरू केलं होतं आणि बराच वेळ स्वतःला जमिनीखाली गाडून घेतल्यानं या नेत्याची तब्येत खालावत चालली होती। प्रशासनानं त्यांना वारंवार सांगितलं की आंदोलन मागे घ्या, पण तो नेता काही केल्या मागे हटायला तयार नव्हता। तत्कालीन गृहमंत्री असणारे आर पाटील यांनी काय केलं, यांनी अमरावतीच्या काही पत्रकारांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही काही करा, पण या नेत्याला हे आंदोलन मागे घ्यायला भाग पाडा, त्यांना विनंती करा। आणि मग पत्रकारांच्या विनंतीवरून या नेत्यानं आपलं आंदोलन मागे घेतलं। तो आंदोलन करणारा नेता म्हणजे ओमप्रकाश बाबूराव कडू, म्हणजेच आपला बच्चू कडू। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बच्चू कडू यांनी राज्यामध्ये ट्रॅक्टर महाएल्गार मोर्चा काढला आणि पुन्हा एकदा बच्चू कडू आता राज्यामध्ये चर्चेत आले आहेत। पण मागील काही काळ आपण जर बघितला तर शिवसेनेत बंड झालं, तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदेला साथ दिली आणि तेव्हा बच्चू कडूंची घटलेली लोकप्रियता, विधानसभेला झालेला पराभव यामुळे बच्चू कडूंचं राजकारण फार बॅकफुटला गेलं होतं। पण आता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी त्यांनी छेडलेलं हे आंदोलन, त्याला मिळणारा पाठिंबा आणि सरकारपासून उच्च न्यायालयाने घेतलेली या आंदोलनाची दखल आणि सहानुभूतीमुळे बच्चू कडूंना मिळणारा पाठिंबा यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये बच्चू कडूंनी पुन्हा एकदा कमबॅक केला आहे आणि यासोबतच बच्चू कडूंचं हे कमबॅक आता सरकारला परवडणार नसणार आहे असं देखील आता सांगण्यात येत आहे। मग हे सगळंच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदीपासून स्वागत करतो। प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीतून महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा काढला। हा मोर्चा नागपूरच्या वेशीवर धडकला आणि सरकारपासून उच्च न्यायालयानं या मोर्चाची दखल घेतली। पण यामुळे बच्चू कडू मात्र राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा आले आहेत। राज्यामध्ये बच्चू कडूंच्या आंदोलनाची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे। पण बच्चू कडूंच्या आंदोलनाची चर्चा होणं ही काही पहिल्यांदा होतंय अशातला भाग नाही, कारण की बच्चू कडूंच्या आंदोलनातील आगळ्या वेगळ्या पद्धतीमुळे ते कायमच ती आंदोलनं गाजलेली आहेत। त्यातलंच एक आंदोलन जे आपण पाहिलं ते म्हणजे आर पाटलांसोबतचं। याच आर पाटलांच्या तासगावच्या त्यांच्या घरासमोरच्या विहिरीमध्ये जाऊन बसून देखील बच्चू कडूंनी आंदोलन केलं होतं। त्यानंतर स्वतःला झाडाला उलट टाकून आंदोलन केल्याचा प्रकार देखील बच्चू कडू यांनीच आणला आहे असं देखील सांगितलं जातं। बच्चू कडू यांनी आदिवासी समाजासाठी खावटी आंदोलन केलं, तर मुंबईमध्ये अपंग बांधवांसोबत लोकल ट्रेन अडवून देखील त्यांनी आंदोलन केलं। यासोबत मुख्यमंत्री यांच्या घरापासून ते पंतप्रधान यांच्या घरासोबत काढलेली आसुडी यात्रा, यासोबत सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सोडलेला साप, नागपूरमध्ये टाकीवर चढून केलेलं आंदोलन, सरकारी कार्यालयावर चढून सोलो स्टाईल केलेलं आंदोलन, दिल्लीच्या असलेल्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू थेट दुचाकीहून निघाले होते। यामुळे देखील बच्चू कडू हे प्रसिद्धीच्या जोतामध्ये आले होते। खरं तर पारंपरिक आंदोलनाच्या चौकटीबाहेर जाऊन बच्चू कडूंनी केलेली आंदोलनं यामुळे त्यांची लोकप्रियता कमालीची वाढली आणि मोठ्या प्रमाणात तरुणाई ही बच्चू कडूंची फॅन झाली। आंदोलनाच्या जोरावर बच्चू कडूंनी 4 वेळा आमदारकी देखील मिळवली। 2004 मध्ये बच्चू कडू यांनी काँग्रेसच्या वसुंधरा देशमुख यांचा दारुण पराभव करत मतदारसंघामध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आणि 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग बच्चू कडू स्वतःच्या आंदोलनाच्या जीवावर अचलपूर मतदारसंघातून निवडून आले। 2019 मध्ये राज्यामध्ये परिस्थिती बदलली होती। राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं आणि राज्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अपक्ष आमदार असणारे बच्चू कडू यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आणि बच्चू कडू राज्यमंत्री झाले। परंतु 2022 मध्ये शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि अशा वेळी बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेची साथ दिली, त्यांना पाठिंबा दिला आणि तेच बच्चू कडूच्या राजकारणानं एक वेगळं वळण घेतलं। यानंतर बच्चू कडू यांच्यावर 50 खोके घेतल्याचा डाग लागला आणि त्यामुळे लोकप्रिय असणारे बच्चू कडू यांची लोकप्रियता घटू लागली असं देखील बोललं गेलं। यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये देखील बच्चू कडूंना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आणि याचा परिणाम म्हणा की 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला। म्हणजे सलग 4दा निवडून येणारे बच्चू कडू यावेळी मात्र एकनाथ शिंदेची साथ दिली आणि त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असं बोललं गेलं। यामुळे बच्चू कडूंचं राजकारण हे पूर्ण बॅकफुटला गेलं। एकतर शिंदेची साथ दिल्यामुळे लोकप्रियता गेली, त्यात आमदारकी गेली आणि यामुळे आता बच्चू कडू संपले, बच्चू कडूंचं राजकारण संपलं आणि यानंतर बच्चू कडू देखील काही काळ शांतच राहिले। पण त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी जून मध्ये एक अन्नत्याग आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला, मोठ्या प्रमाणात सहानुभूती बच्चू कडूंसोबत उभी राहताना दिसली आणि त्यानंतर बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आता राज्य पातळीवर काढणारा मोर्चा
काढला तो म्हणजे महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा काढला। या मोर्चाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला। अमरावतीतून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये शेकडोच्या संख्येने ट्रॅक्टर दाखल होत होते, हजारोच्या संख्येने शेतकरी यामध्ये सहभागी झाले। यासोबतच राज्यभरातील शेतकरी नेते यामध्ये सहभागी होत होते आणि यामुळे आता राज्य पातळीवर गेलेलं आंदोलन मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आणि यामुळे महामार्ग देखील काही काळ बंद होते। नागपूरकडे जाणारे विदर्भातील महामार्ग ठप्प झाले आणि यामुळे या आंदोलनाची दखल सरकारने घेतली। सरकारने बच्चू कडू यांना चर्चेसाठी निमंत्रण धाडलं, परंतु बच्चू कडूंचा हा मोर्चा नागपूरच्या वेशीवर येऊन धडकला होता। तेव्हा बच्चू कडूंनी सांगितलं की आता तुम्हीच प्रतिनिधी पाठवा आणि लेखी आश्वासनाशिवाय आम्ही मागे हटणार नाही। यामुळे देखील या मोर्चाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि एकंदरीत महामार्ग ठप्प होते। तब्बल 20 तासापेक्षा जास्त तास इथं महामार्ग आणि वाहतूक बंद होती। यामुळे थेट न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप केला आणि थेट त्यांनी बच्चू कडूंना सांगितलं की तुम्ही रस्त्यावरून बाजूला सरका। पण बच्चू कडूंनी सांगितलं की सरकार आमच्या मागण्यावर सकारात्मक दिसत नाहीये, त्यामुळे आता आम्ही मागे हटणार नाहीये। आता महामार्ग बंद केलेत, आता रेल्वे बंद करू, देश बंद करू, विमानतळ जाम करू, पण आम्ही आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय मागे हटणार नाही। त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात आता त्यांना पाठिंबा देत आहेत। राज्यातील विरोधी पक्षांनी देखील आपापला पाठिंबा हा बच्चू कडूंच्या मागे उभा केल्यानं हे आंदोलन राज्य पातळीवरचं एक मोठं आंदोलन आता बनत चाललंय। यानंतर बच्चू कडूंनी देखील आमच्या जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला घेराव घालणार असा देखील इशारा दिला। शेतकरी आक्रमक आहेत, बच्चू कडू देखील आक्रमक आहेत। यामुळे आता सरकार अडचणीत सापडले। एकीकडे राज्यातली परिस्थिती तर दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये वाढता रोष, यामुळे सरकार चांगलंच अडचणीत आलंय। अशा परिस्थितीत बच्चू कडूंनी मात्र या आंदोलनाच्या पाठीमागून राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात कमबॅक केला आहे असं देखील बोललं जातं। एकीकडे राज्याच्या राजकारणामध्ये अडगळीत पडलेले बच्चू कडू आता शेतकऱ्याच्या आंदोलनानं पुन्हा एकदा चर्चेत आले। सरकारपासून न्यायालयापर्यंत त्यांची दखल घेतली जाऊ लागली आणि मोठ्या प्रमाणात सहानुभूती आणि सरकारबद्दलचा रोष या सगळ्या गोष्टीवर आता बच्चू कडू स्वार झाले आहेत आणि त्यांचं हे कमबॅक आता सरकारसाठी परवडणार नाही असं देखील बोललं जातं। परंतु सरकारवर या मोर्चाचा कोणता परिणाम होईल आणि बच्चू कडूंचं खरंच हे कमबॅक आहे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।